सगळं तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज थंबनेल बघून आणि तुम्हाला आमचे कपडे बघून समजलं असेल आजचा दिवस काय आमच्यासाठी. म्हणजे आम्ही ज्या दिवसाची म्हणजे वर्षभर वाट बघतो, ज्या वर्षाची आम्ही वर्षभर वाट बघतो, दोन महिने प्रॅक्टिस करतो रोज. सकाळी कॉलेज वगैरे जाऊन नंतर संध्याकाळी प्रॅक्टिसला येतो. आज तो क्षण आलेला म्हणजे तो दिवस आलेला आहे. सो आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आमच्या दही अंडीचा होणार आहे. सो ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा. कोण आपल्या चॅनल नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गाड्या सगळ्यात 1 2 3 4 इथं सगळे पोरं पेट्रोल भरण्यासाठी. हा आपला विषय राख्या काका ते भाई इथं हे सगळे बायकर लोक. तर आता चालले गुड्डीला सोडून येतोय म्हणजे त्यांच्या पथकाच्या इथे. गुड्डी पण आहे राजे प्रतिष्ठान महिला गोविंदा पथकाच्या इथे. एक सेकंड. तो आता चालू तिथे सोडायला. तिथे फोटो वगैरे शूट करून आम्ही परत निघणार इंदिरा पार्क इथे येण्यासाठी. आवाज तुला ब्रेक होत असेल गाडीवर त्याच्यामुळे. काही जाता आलो इथे आम्ही गुड्डी त्यांच्या इथे आणि आता चालू आहे वगैरे प्रॅक्टिस वगैरे इथे. गुड्डीला सोडायला आलोय. तो बघूया आता इथे यांची थर वगैरे प्रॅक्टिस वगैरे 2 मिनटं बघूया. गुड्डी त्यांच्या पथकातल्या पोरी वगैरे आल्या तिथे. आणि बेस्ट ऑफ लक भाई, बेस्ट ऑफ लक. चांगले थर लावा. आणि गाईज आम्ही पण 7 लावणार कडक मध्ये या वर्षी. 7 लावणार. फक्त काय झालं माहितीये का, बाकी काय नाही. जरा जोडीचा जरा थोडा प्रॉब्लेम झाला आणि जरा शिड्या इकडे लावणार. चले गुड्डी. माझ्या एकटीचा एक इकडं लागणार, समोरची तिकडं, इकडं अशी. पण भाई सगळ्यांनी आपल्या आपल्या जागा लक्षात ठेवा, कारण की आपल्याकडं एवढीच लोक आहेत पकडणारे. आपल्या 20 तरी आपण काल तुम्ही पडले एका सेकंद. आज एवढंच करा भाई, टाइमपास करू नका आणि भोली बच्चन करू नका. तो एकटा नाही आवडू शकत सगळे एवढ्या आजारामध्ये. आणि भाई नाश्ता करून घ्या, नाश्ता आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवढे थर आपल्याला भाई या वर्षी आपल्या पाटलीवाडा विभागामध्ये रेकॉर्ड करायचा का, जास्तीत थर आपण 7 थर लावून उतरवले. आता 5 मिनिटात निघणार सर्व ना. कोच जरा थोडंफार सांगतोय कुठे जायचं कुठे नाही जायचंय. मध्ये राहू राख्या मध्ये आज पोरं आता आपले निघलेत. आता काय दादा चाललोय. पूर्ण ब्लॉग बघा, खूप जास्त मजा येणार आहे, खूप जास्त. आणि खूप जास्त मजा येणार आहे गाईज. पूर्ण ब्लॉग बघा गाईज. ही मजा वेगळी असते काय, ही मजा खूप जास्त. आता आम्ही चाललोय बाळपूरला चाललोय. त्याच्याकडे 7 तर लावायचे. कॉन्फिडन्स 7 तर लागणार. असं गावात पण 7 तर लावले आम्ही. आणि
पण तसं 7 तर लावून ठेवायचे. तुम्ही व्हिडिओ बघितली असेल आता काय चिखल बघू शकता तुम्ही इथे. काय चिखल नाही. हा 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 ही कॉफी वाटते. कॉफी नाही चाय वाटतो. चाय. आता पुढे बघा पुढे. मनसे अंडी म्हणजे अविनाश जाधव साहेबांचे इथं 6 तर लावले. ते बोलले की 6 तर लावा तुम्हाला 7 तरांचा प्राइस देतो. तर 6 लावले आणि आता बघूया. आता तलाव पाहिलं चाललंय. तर ब्लॉग पूर्ण येईपर्यंत बघा. तर काय आता इथे जेवायला थांबले सर्वजण. इथं जेवणाची लाईन चालू आहे अजून. आता सर्व जेवायला बसलेत. संध्याकाळचे 6 वाजलेत.
ना खाली घे रे, खाली घे, हळूहळू खाली घे, खुली खाली घे. बस 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 येतो. समिती आणि सर्व स्थानिक नागरिक त्याचबरोबर व्यापारी संघ यांचाही आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि आपल्या या अथक प्रयत्नातून आजचा कार्यक्रम अतिशय शांततेत, आनंदात आणि उत्साहामध्ये आपण संपन्न केलेला आहे. सर्वांना विनंती की दहीहंडी फोडल्यानंतरही जायचं नाही, कारण पारितोषिक वितरणाचा जो मुख्य कार्यक्रम आहे, आपण सन्मान ट्रॉफी देणार आहोत आणि रोख पारितोषिक जोरदार टाळ्यातून आपण या मानाच्या दहीहंडीचा आजचं जे काही ही दहीहंडी फोडण्याचा मान ज्या गोविंदा पथकाने पटकावलेला आहे त्यांचं अभिनंदन करूया जोरदार टाळ्यातून. पण आता गोविंदा पथकाचं एक तासामध्ये आपल्याला शेवटचे 12 गोविंदा पथक घ्यायचे. इंद्राबाणानंतर पाडा रॉक्स, सूर्योदय, श्रीकृष्ण आणि ओम साई गोविंदा. एकता अंबिका आहे का? नाही ना. विष्णू विजया वया, तुमचं काय नाव आहे दादा? मराठा सिनेमा घेतला ना भाई, तुमचं मराठा सिनेमा नाहीये, काय नाव आहे? अरे भाई सूर्योदय काही जेवढा मरणाचा पाऊस झाला ना एवढा पूर्ण घसा बसला ओरडून ओरडून, म्हणून बाकीच्या ठिकाणच्या क्लिप पण ॲड नाही केल्यात. आणि जिथं आम्ही थर लावतो ना तिथे तुम्हाला सगळ्या उभ्या क्लिप्स बघायला भेटतील. म्हणजे जो आमच्यामध्ये एडिटर आहे ना, म्हणजे एडिट करतो व्हिडिओ, पण जो एडिट करतो ना त्यांनी सगळ्या उभ्या क्लिप काढले त्याच्या फोनमधून. तर त्याच्या फोनमध्ये घेऊन मी इथे टाकणार आहे तुम्हाला म्हणजे बघण्यासाठी. तर एवढा पाऊस. मित्रांनो आजचा पूर्ण दिवस संपलेला आहे. आम्ही ज्या दिवसात 2 महिने प्रॅक्टिस केली तो आज दिवस पूर्ण संपलेला आहे. कसं पूर्ण बसला आहे ओरडून ओरडून. आता आलो आहे आमच्या इथे पथकाच्या इथे, फोटो वगैरे काढतात, कोण जेवतंय वगैरे तुम्हाला सर्व काही दाखवतं. आपला इतका